आहे का ता? नाही. मी काय म्हणते, जरा आराम करता का? नाही, रात्रभर जागरण झालंय तुमचं आणि दिवसभर ऑफिस मधलं कामही केलं. तू का काळजी करतेस या सगळ्या गोष्टींची? काही गरज नाहीये. आणि तिला आत्ता ताप नसला तरी दर 2 तासांनी चेक करत राहावं लागेल. मग मी थांबते ना इथे, तुम्ही झोपा थोडा वेळ. काही गरज नाही, आहे मी बाहेर. हवं तर तुम्ही बसा ना इथे, माझा काही त्रास नाही होणार, मी इकडे बसेन. मंजुषा ताई, सत्यजितला कुठे पाहिलं का? म्हणजे आज ऑफिसला लवकर गेला होता का? नाही अगं, त्यांची गाडी बाहेरच आहे, रूम मध्ये असतील दादा. प्रिया, मी चहा टाकते, तू घेणार? हो चालेल. नकळतपणे का होईना असे सुखाचे क्षण मिळतात मला, आणि असे क्षण जेव्हा मिळतात तेव्हा त्यांना हृदयाशी कवटाळून ठेवावंसं वाटतं, मनात साठवून ठेवावंसं वाटतं. मला माहितीये तुम्ही उठल्यावर चिडाल माझ्यावर, पण आत्ताच्या या सुखाच्या क्षणांसाठी तो नंतरचा तुमचा राग मान्य आहे मला. तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा, सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा. सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी. अनुरागाच्या
आता बास झालं. मला आता अजून हलगर्जीपणा करून नाही चालणार. सगळंच हातातून निसटून जाण्याआधी मला डाव टाकले पाहिजे. मला स्वतःलाच पुण्याला जावं लागेल, तेही लवकरात लवकर. मंजिरी, आपण आपल्या या येणाऱ्या बाळाबरोबर आपल्याही आयुष्याची सुरुवात पुन्हा नव्यानं करूया. इथून पुढे आपल्या आयुष्यात प्रेमाची कमी कधीही पडणार नाही. हा हॅलो, हा बोल ना म्हणता. नाही, तुझ्या घरच्यांचं सोड ग, पण तुझ्या माथे फिरू नवऱ्याने सुद्धा जेव्हा मला तुमच्या घरी आणलं तेव्हा एका क्षणासाठी माझा स्वतःचा सुद्धा विश्वास बसत नव्हता ग. इतकं तू घट्ट प्रेम केलं होतं. ताप नाहीये पिल्लूला? हो, थोड्या वेळापूर्वी मी थर्मामीटर लावून चेक केलं होतं. ताप नाही आता तिला. अच्छा, म्हणजे थोड्या वेळापूर्वी तू तिला थर्मोमीटर लावायला उठली होतीस आणि मग माझ्या बाजूला येऊन मला चिकटून झोपलीस. तुझे हे सगळे डावपेच मला कळत नाही असं समजू नकोस म्हणजे. पण तुझ्या अपराधांची परतफेड इतक्या सहजासहजी होणार नाही. मी तुला ती करू देणार नाही. तेव्हा इथून पुढे लांब राहायचं आणि शिस्तीत राहायचं. त्या सुखाच्या क्षणांची किंमत चुकवावी लागणार हे माहित होतं मला. चुकवली. हॅलो नेत्रा वहिनी, अरे सुहासराव, तुम्ही? कशा आहात? मी मस्त. तू सॉरी हा, तुम्ही कसे आहात? हो, म्हंटल चालेल. अरे तुरे केलं चालेल मला. बसा, बस ना. काय घेऊन आहे तुझ्यासाठी? चहा, कॉफी? नाही नको आहो, खरंच नको. असू दे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं माझं येणं फुकट गेलं म्हणून? अहो तुम्ही आहात ना, आपण गप्पा मारूया. बसा. अच्छा, म्हणजे तू प्रिया बरोबर अजून गप्पाच मारतोस तर फक्त? हो. भारी आहात तुम्ही वहिनी. बारी तर मी आहेच, शेवटी गोव्याची आहे. हो. बीच वरती फिरायला आलेली कपल्स कशा नुसत्या गप्पा मारतात ते खूप चांगलं माहितीये मला. बर ती जाऊ दे. वहिनी मला सांगा,
तुम्ही आमच्या पुण्याची स्पेशल असलेली बाकरवडी खाल्लीत की नाही कधी? हो, हो, तुम्हाला आवडते? खूप आवडते. अरे वा, मग आता ना पुढच्या वेळेला येताना मी तुमच्यासाठी खास घेऊनच येईन ती. नक्की आण. फुकटचं काही आवडतंच मला. काय? नाही, काही नाही. बोल. वहिनी, प्रियाला आवडते की नाही बाकरवडी? प्रियाला ना आवडते ना, पण खात नाही ती फारशी. का? तिचं डाएट वगैरे असतं ना, स्वतःला खूप मेंटेन ठेवते ती. मग काय सॅलेड्स वगैरे खाते का? पाला पाचोळा? असेल बुवा. सुहास, तू मला सरळ सरळ का विचारत नाहीयेस प्रियाला काय आवडतं काय नाही? तिच्याबद्दलची सगळी माहिती सांगेन मी तुला. पण मला एक सांग, इतके दिवसात तुला काहीच कळलं नाही प्रियाबद्दल? नाही नाही, तसं नाही. अहो म्हणजे तिला नेमकं काय आवडतं काय नाही, किंवा तिच्या वागण्याचा अंदाज येत नाहीये मला. प्रियाला काय आवडतं काय नाही याच्याबद्दल माहिती मिळवण्यापेक्षा ना, तिच्याबद्दलची एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू कितीही प्रयत्न केलास ना, तरी प्रिया तुला पूर्णपणे कधीच नाही कळणार. म्हणजे रादर कुठलीच बाई कुठल्याच पुरुषाला पूर्णपणे कधीच कळत नाही. अरे हॅलो सुहास, कन्फ्यूज होऊ नकोस. बस, मी चहा घेऊन येते. अहो, काय शोधताय तुम्ही? खरं एक वस्तू जागेवर सापडेल तर शपथ. हे घ्या. काल तुम्ही उशीजवळ काढून ठेवलं होतं. पिल्लूच्या बारशाविषयी आई बोलल्या असतील ना तुमच्याशी? मी काय म्हणते, आता पिलूला बरं पण वाटतंय, मग उगाच कशाला ना लांबणीवर टाकायचं. आपण परवाच करून टाकूया बारसं. ठीक आहे. आणि मी आईंशी बोलले पिल्लूच्या नावाबद्दल. खूप आवडलं ना सगळ्यांना शुभ्रा नाव. नाही, हे नाव नको आता. दुसरं काहीही नाव ठेवा, पण हे नाव नको. अहो, पण हे तुम्हाला आवडतं ना, म्हणजे तुम्हीच सुचवलं होतं म्हणून. तो भूतकाळ झाला. हो, मला हे नाव आवडतं, मीच ते सुचवलंय. पण आता हे नाव नाही ठेवू शकत मी माझ्या मुलीचं. कारण आता माझ्या डोळ्यावरची झापडं उडून गेलीत. या मुलीचा जन्म ज्या नात्यातून झाला ते नातं माझ्यासाठी शुभ्र, पवित्र आणि निर्मळ होतं. आता ते नातंच डागाळलंय म्हटल्यावर नाव तरी कशाला? दुसरं काही नाव ठेवा. तू आई आहेस तिची, तूच ठेव तुला हवं ते नाव.
सुहास, हं. मी जर तुझ्याकडे काही मागितलं तर देशील मला? तुला वाटतं मी नाही म्हणेन? नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण आता स्वतःवरच नाहीये. प्रिया, बोल. सुहास, हं. मला तुझ्याबरोबर काही दिवस पुण्याला घेऊन जाशील? मला ना कंटाळा आला इथे राहण्याचा. इथे राहिल्यावर सतत तेच विचार डोक्यात येतात. पण आता परवा पिलूचं बारसं आहे ना, विसरलीस की काय? नाही, मला माहितीये तिचं बारसं आहे, पण आपण बारशापर्यंत परत येऊ ना. जाऊया. काय झालं? तू काही बोलत का नाहीयेस? हे बघ, तुला जर तुझ्यासोबत मला न्यायचं नसेल तर तसं स्पष्टपणे सांग. नाही येणार मला राग. फक्त तुला माझी कटकट होते हे कळल्यावर थोडं वाईट नक्की वाटेल. प्रिया, काय बोलतेस तू वेड्यासारखं? मला कशाला तुझी कटकट होईल? तू माझ्यासोबत आलीस तर मला जास्त बरंच वाटेल, नाही का? मग पण दादाला अजून शिक्षा झालेली नाहीये, म्हणून मला काळजी वाटते. सुहास, काय सगळ्यांनी दादा 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 लावलंय? जो येतो तो दादाची भीती घालतोय मला. त्यांनी जे ऑलरेडी केलं त्याहून वाईट तो काय करू शकणार आहे? आणि मला सांग, जर आपल्या लग्नापर्यंत दादाला शिक्षा झालीच नाही तर तू काय मला याच घरात ठेवणार आहेस? मला घेऊन नाही जाणार तुझ्यासोबत? तुला एक गोष्ट खरी सांगू, तू माझ्या बरोबर असलास ना की मला कसलीच भीती वाटत नाही, कोणाचीच नाही. त्या दिवशी सुद्धा जर आपली भेट झाली असती ना तर दादा किडनॅप काय, तो मला हातही लावू शकला नसता. एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर की तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस. थँक्स प्रिया. कशाबद्दल? तू माझ्यावर एवढा विश्वास टाकलास त्याबद्दल. तुझ्याशिवाय दुसरं आहे तरी कोण मला या जगात? जाऊया पण पुण्याला नक्की जाऊया. पण त्या अगोदर मी जरा भाऊजींशी एकदा बोलून घेतो, मग जाऊ. अरे तू कशाला? मी विचारते ना त्याला. आत्ताच विचारून येते. तू थांब, मी आले. दादा, तुम्ही इथे? काही काम होतं का? काही हवंय का? तुझ्याशी बोलायचं जरा. मग मला बोलवायचं ना, तुम्ही कशाला स्वतःहून आला तिथे? आय एम सॉरी. काल मी जरा जास्तच बोललो. सॉरी. दादा, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? मी विसरून पण गेले सगळं. मला खरंच काही वाटलं नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली खरं तर मी सॉरी म्हणायला पाहिजे. मला माहितीच नव्हतं पिल्लूच्या तब्येतीबद्दल. तुम्ही त्याच्यामुळे टेन्स्टात कळलं असतं तर मी उगाच आपलं माझं तुणतुणं वाजवत राहिले तुमच्यासमोर. तरीही आय एम सॉरी. असं म्हणताय का? बरं मग सॉरी. काय मग टीव्ही झाला का दुरुस्त? हो नाही ना, म्हणजे फायनली मीच फोन केला होता परत, पण डोंट वरी, मी आपल्या डीलरशी कालच बोललोय. आज नवीन टीव्ही आणून बसवतील ते, LED. तो फक्त इन्स्टॉल करून घे नीट. LED टीव्ही? दादा, तुम्ही गिफ्ट देताय मला LED टीव्ही?
थँक्यू. बरं नेत्रा, माझं आणखीन एक काम होतं तुझ्याकडे. बोला ना, काय काय काम होतं? तुला माहितीये प्रियाची मानसिक भावनिक अवस्था सध्या कशी आहे? हो, ती तर बिचारी स्वतःच्याच विचारात असते दिवसभर. माझी अशी इच्छा आहे की तू जरा तिला तुझ्या नजरेत ठेव.